तर त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडं मध्ये डिस्टर्ब करेन. नक्कीच काही हरकत नाहीये महेश दादा. तर या ठिकाणी आयवा कॅच साठी देखील एक प्राइज आहे. जे प्रेक्षक सीमारेषेलगत जे प्रेक्षक आयवा कॅच पकडतील त्यांच्यासाठी प्रज्योत पालंडे यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आहे. पहिलं षटक नवनाथचा आणि सलामीची जोडी मैदानामध्ये मुसाड चांदेवाडीकडून मदन चांदे आणि अक्षय चांदे यांची जोडी आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी नवनाथ तयार. जर पाहिलं तर पंचांकडे लक्ष दिलंय. पहिलाच बॉल थोडा ऑफची वाईट लाईनच्या बाहेर जाणारा पंचांनी व्हाईट बॉल डिक्लेअर केलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर 2 षटकांची मॅच आहे. 2 षटकांमध्ये आपल्याला विजय खेचून घ्यायचा आहे. एका बाजूला धामणन गुड्याचा आड संघ आज इतक्या टफ मॅच पूर्ण करून या क्षणापर्यंत पोहोचलाय आणि दुसऱ्या बाजूला मुसाड चांदेवाडी संघ देखील जो गेले 3 ते 3 ज्या आपले 15 गाव चषक झाले त्याचा मानकरी आहे मुसाड चांदेवाडी संघ. संजयजी मेस्त्री साहेब कुठे असतील तर त्यांनी मी आता 5व्यांदा आपलं नाव पुकारतोय. कृपया आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. यावेळी मात्र पाहिलं तर चांगला चेंडू होता. हलक्या हाताने ऑफ साईडला तटवलाय. तिथे फिल्डर आहे. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नकार दिलाय. अक्षयने एक धाव कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. या एका धावेने धावसंख्या पुढे आली फलकावरती 2 आकड्यांवरती. तर रोहित नक्कीच जरी आपण खेळामधले सिकंदर असलो म्हणजे सध्या मुसाड चांदेवाडी तरी त्यांना सुद्धा काळजी आहे कारण नॉकआउट आहे. 2 षटकांचा सामना आहे. यानंतर पुढे गेले तर आपल्याला पुढे आणखी स्कोप असेल. परंतु समोर संघ घोड्याचा आड आहे. हा सुद्धा एक बलाढ्य संघ गेले लागोपाठ 2 सामने चुरशीचे जिंकून पुढे आलेले आहे. त्यामुळे सावधानता तर पाळणारच आहेत मुसाड चांदेवाडी. नक्कीच सर यात काही शंका नाहीये कारण का हा देखील एक चांगला आणि मोठा संघ देखील आहे. चांगला चेंडू टाकलेला त्याला समोर सुरेखरित्या टोलवलाय. लॉंग ऑफला बॉल येतोय. फिल्डर आहे कोणते एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न मदनचा होता परंतु नकार दिला या ठिकाणी अक्षयने. एकेरी दुहेरी आकड्यामध्ये इथे खेळताना दिसत आहेत. तर अचूक टप्पा या मी तर बोले ना नवनाथचा एकच मानस असेल की माझी गोलंदाजी माझा टप्पा हा योग्य असावा. जर मी कुठेतरी भडकटलो तर या ठिकाणी 4 किंवा 6 याशिवाय काय मार्ग नाही आहे. नक्कीच रोहित नवनाथ जरी शरीर भारी असलं तरी मी बघितले त्याला जबरदस्त अशा कॅचिंग घेतो. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग. एक चांगला गुणवंत असा खेळाडू. पुन्हा एकदा नवनाथ तयार. राईट राऊंड विकेट मारा. आता मात्र मदनच्या बॅट मधून चांगला आणि अप्रतिम देखना दर्जेदार षटकार डीजे. धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे आली फलकावरती ती म्हणजेच 9 आकड्यांवरती. आणि मित्रांनो आयुष्य असो किंवा मैदान गाजवल्याशिवाय माघार घ्यायची नाही कारण मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधीच सोडायचं नाही. पुन्हा एकदा आपटून टाकल्या चेंडू ऑन साइडला चांगला फटका आहे. फिल्डर आहे तिथे झेल होणार यात काही शंका नाहीये. कॅच कंप्लीट. पहिला गडी बाद मदन चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. कुणी जाणती मंडळी म्हणत असलेले हा श्रावणाचा खेळ चालू आहे. श्रावणामध्ये आता पाऊस पडला लगेच ऊन आलं. आता षटकार पडला लगेच गडी बाद झालाय आणि हीच तर मजा आहे या क्रिकेटची. नक्कीच दिलीप सर मला वाटतं थोडासा बॅटच्या वरती लागला बॉल. नाही तर शॉर्ट ऑफचा सिलेक्शन होता तो खूप चांगला होता परंतु कौतुक करावं लागेल तिथे बरोबर फिल्डर सेट केलंय. गोलंदाजी ज्या प्रकारची आहे त्या प्रकारची फिल्डिंग सेट केलंय टीम धामणन गुड्याचा आड संघाने आणि कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा नवनाथ तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. आपटून टाकलेले चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला होता तर नंतर मात्र फेकी केली जाईल. तोपर्यंत अगदी वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय संकेत आणि अक्षय यांच्या माध्यमातून. पण नक्कीच रोहित त्या अक्षयचं मी कौतुक करेन फिल्डरचं की तिथून त्याने बरोबर स्टंप वरती बॉल मारला. याला म्हणतात क्रिकेटची अचूकता. पुढचा चेंडू. यस नक्कीच
चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू टाकला होता. जेव्हा पाहिलं थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, पायामध्ये टाकला बॉल, एक एज लागली, त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली. षटक संपतंय, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या फलकावरती आले शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी, एक गडी बाद 12 या आकड्यांवरती. सर अजूनही बघा या मॅच मध्ये अजूनही चांगलं रोमांच येऊ शकतो. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर ऍटलीस्ट 30 ते 35 धावा जमा केल्या तर या मॅच मध्ये टाइटनेस आणि एक मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच तसं बघायला गेले तर ज्याचा खेळ बघायला बरीचशी मंडळी आली असेल तो मदन तंबूमध्ये विसावलेला आहे. निराशा जरी तुम्हाला झालेली असली तरी हे 2 खेळाडू आहेत, ते सुद्धा तुमचं चांगलं मनोरंजन करतील, खास करून फौजी संकेत आणि अक्षय चांदे. परंतु गेल्या 2-3 डावामध्ये मुसाड चांदेवाडीने 50-60 प्लस ज्या धावा जमवल्या, इथे मला वाटते 2 षटकामध्ये 35 धावा जरी जमवल्या तरी एक खूपच जमेची बाजू असेल. नक्कीच, पण तेवढीच चांगली आणि तेवढीच आक्रमक अशी गोलंदाजी देखील आहे, हे देखील आपल्याला विसरून जमणार नाही. कारण का एकदम तेज तरार आणि गतीवर स्वार असणारा गोलंदाज, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं रिद्देश. पुन्हा एकदा रिद्देश टू संकेत. पहिला चेंडू खूप वेगाने टाकला, ऑन साइडला मारलेला फटका, तिथे फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होता, नकार दिलाय. बघा या ठिकाणी रिस्की धाव होऊ शकत होती ही, परंतु अचूक फेकी देखील पाहायला मिळते. जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर गुड्याचा आड संघ एका जोशाने एका चिकाटीने आज मैदानामध्ये उतरलाय. नक्कीच रोहित, मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही जरी सिकंदर असाल तरी सिच्युएशन रिॲक्शन ही फार महत्वाची असते. आणि आता आपण बघतोय गुड्याचार संघामध्ये एक वेगळाच जोश संचारलेले दिसतोय. फलंदाजांना मुक्त हस्ते बॅटिंग करण्याचा ते चान्सच देत नाहीत. नक्कीच सर, अजून एक या ठिकाणी सूचना आहे प्रेक्षकांना आणि लाईव्ह जे आम्हाला जोडलेत, या ठिकाणी रेकॉर्डिंग होत आहे या सर्व सामन्यांचं, परंतु ते नंतर अपलोड केलं जाईल नेटवर्क एररमुळे. चांगला मारलेला फटका, समोर स्ट्रेट ड्राईव्ह केले, बघायचं आहे गॅप रिजन मध्ये बॉल जातोय, पायाने बॉल अडवलाय आणि बघितलं तर नंतर लगेच बॉल रिसीव्ह केला, थ्रो केला, तोपर्यंत 2 धावा काय रुकू शकत नाही. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा इथे देखील अडवल्यात. सर मग गॅप मध्ये 2 फिल्डर धावत होते, शेवटच्या क्षणाला पायाने बॉल अडवला. येस, नक्कीच तो अक्षयच आहे जो जबरदस्त अशी फिल्डिंग करतोय. तुमचा अर्धा जो सामना आहे ना तुम्हाला जिंकून देतो किंवा धावसंख्येवर आळा घालतो ते असतो फिल्डर. पुन्हा एकदा रितेश तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड पंचांनी हात समांतर केलेत या सामन्यासाठी. आणि गेले लास्ट 2-3 मॅच आपण पंच पाहतोय, नितीन सकपाळ सर आणि त्यांच्या जोडीला कल्पेश पवार, आणि चांगली पंचगिरी अंपायरगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा रितेश तयार होतोय अक्षयसाठी. चांगला मारलेला परंतु मिस टाइम स्ट्रोक, काही काळ हवेत चेंडू आहे, बघायचा फिल्डर धावतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. गुड अटेम्प्ट, परंतु चांगला प्रयत्न केलाय, धावती कॅच घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला मात्र बॉल जमिनीला दान केला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतंय, नंतर आपल्याला पब्लिश केलं जाईल. शेवटच्या क्षणाला झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावांनी धावसंख्या पुढे आली 18. या ठिकाणी निखिल दिलीप उतेकर गाव कुरवगाव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचं फेडरेशनच्या वतीने खूप खूप धन्यवाद. पुढचा चेंडू रितेश टू अक्षय. चांगला मारलेला फटका, थोडासा नैसर्गिक अडथळा आहे आणि मैदानामध्येच राहिलाय बॉल. एकच धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या पुढे आली 19 वरती. चांगलं षटक पाहायला मिळते सर. 12 धावा होत्या, नंतर आता मात्र 5 चेंडू कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या फक्त 19 म्हणजे 7 धावा दिल्या आहेत. येस, नक्कीच खूप जबरदस्त अशी गोलंदाजी आणि त्याला फिल्डिंगचा जो सुद्धा जबरदस्त सपोर्ट मिळत आहे. 4 चेंडू झालेले आहेत. येस, 4 चेंडू झालेले आहेत, एक वाईड होता. तर नक्कीच खूप जबरदस्त असं क्रिकेट बघायला मिळतंय. या वेळेला मात्र थोडासा घाम गाळावा लागतो मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला. नक्कीच मोठे फटके मारून देत नाहीयेत रितेश. पुन्हा एकदा रितेश तयार होतोय संकेतसाठी. पुन्हा त्याच दिशेने मारलेला ऑन साइडला फटका, तिथे फिल्डर आहे अक्षय, तोच फिल्डर आहे. एकच धाव भेटले आणि एका धावेवरती समाधान मानले जात आहे. फिल्डिंग चांगली आहे, अक्षयचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा एकदा लेफ्टी आला की इकडे येतोय, राईटी आला की तिकडे जातोय आणि आपल्या संघासाठी 100% देण्याचं काम करतोय अक्षय. यस यस, नोटेबल परफॉर्मन्स आहे अविनाशजी, जरा लक्ष ठेवा. आणि नक्कीच खूप चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे जातो. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या फर्स्ट इनिंग मध्ये. धावसंख्या फलकावरती आली 20 वरती. 2-0 असा आकडा धाव फलकावरती.
शेवटचा चेंडू रितेश टू अक्षय. यावेळी मात्र सफल झाले आणि एक चांगला फटका येतोय अक्षयच्या बॅट मधून. मस्ट निडेड षटकार 6 धावा. आपला ध्वज आहे 15 गाव फेडरेशनचा. जे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती असेल फक्त तो सरळ करा. तिथे आमचे जे सहकारी आहेत थोडासा त्या जो पिलर आहे त्याला एक चांगल्या प्रकारे तो बांधून घ्यायचा आहे. माझी विनंती असेल मिथुनजी भोसले आपण तिथे असाल तर ते कृपया कार्य करून घ्या. आणि या ठिकाणी बघा स्क्रीनवरती देखील आपण ज्या ट्रॉफीज आहेत आजच्या त्या ट्रॉफीज ड्रोनच्या साह्याने आपण काही क्षण टिपले होते. ते क्षण अजित उतेकर यांच्या माध्यमातून आपल्याला शो केले जात आहेत. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आणि चमचमत्या ट्रॉफी अशा प्रकारचं हे चित्र आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. चला लगेच या धामदन गुड्याचा आडचे सलामीवीर आणि फिल्डिंग सेट करून घ्यायचे. मुसाड चांदेवाडी टीम जिंकण्यासाठी गरज असेल ते म्हणजेच 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. या ठिकाणी रोहित मला वाटतं यानंतर आपण एक प्रथमच या फेडरेशनच्या आपल्या अंतर्गत टोटली सामन्यांमध्ये बॉल आउटचा हा पहिला एक प्रयत्न करतोय आपण. तर मला असं वाटतं उत्सुकता असेल सर्वांना नेमकं बॉल आउट कसं करणार, काय होणार, कोण पुढे जाणार, कशा पद्धतीमध्ये करणार. तर याच्यामध्ये सुद्धा एक स्किल सेट आहे आणि एखादा गोलंदाज नेमकं काय त्याला दाखवायचं आहे हे याच्यातून दिसेल. इमिडिएटली याच्यानंतर आपले जे प्रतिनिधी आहेत तर स्वयंसेवकांनी इथे एक कमीत कमी 9 स्वयंसेवक या ठिकाणी पाहिजे आपल्याला. तर सर्वांनी या ठिकाणी स्टेजच्या जवळ यायचं आहे आणि आमचे प्रज्योतजी आणि अविनाशजी लीड करतील ओव्हरऑल या सर्व प्रोसेसला. नक्कीच धन्यवाद सर. आणि आता बघा सेकंड इनिंगला देखील सुरुवात केली जाते. सेकंड इनिंग मध्ये धावा केल्या होत्या 26, विजयासाठी 27 धावांची गरज आहे. सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग सेट केल्या, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ती जोडी म्हणजे संदेश आणि त्यांच्या जोडीला रिद्धेश. आणि मित्रांनो आपण सातत्याने म्हणतो ना की काय आहे क्रिकेट. जेव्हा संपूर्ण गाव आपल्या पोरांच्या मॅच साठी आपला कामधंद्याला सुट्टी देऊन मैदानाच्या कडेला जी तोबा गर्दी करतो ती भावना म्हणजे क्रिकेट. जेव्हा आपल्या संघातील खेळाडूने षटकार चौकार मारला, विकेट घेतला, तेव्हा होणारा आनंद, जल्लोष आणि अभिमान म्हणजेच क्रिकेट. जेव्हा भर उन्हामध्ये घाम गाळून शेवटच्या बॉल पर्यंत हार न मानणे आणि ती जिद्द, ती चिकाटी म्हणजे क्रिकेट. आणि जेव्हा आपण हारो किंवा जिंकू परंतु खेळाच्या निमित्ताने संपूर्ण गाव, संपूर्ण संघ, वाडी एकत्र येते, ती सामाजिक आपुलकी म्हणजेच क्रिकेट. आणि हा खेळ आपण सर्वजण 15 गाव चषक 2026 मध्ये पाहतोय. सामन्याला सुरुवात होते दिलीप सर. नक्कीच 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. पहिला चेंडू मदन चांजे यांच्या हातामध्ये, संदेश भोसले यांच्या हातामध्ये बॅट आहे. त्या जोडीला येतो रिद्धेश. तर नक्कीच जय गणेश पोशरे बॉल आउट साठी तुमचा बॉलर आणि त्याच्या जोडीला तुमचा विकेट किपर. त्याचप्रमाणे वावे चिंचाटवाडी बॉल आउट साठी तुमचा बॉलर आणि तुमचा विकेट किपर. टॉस का बॉल जोडी उद्या. नक्कीच सर सामन्याला सुरुवात होतीये. पहिला षटक घेऊन मदन चांदे राईट मोर द विकेट मारा संदेश साठी. पहिला चेंडू ऑन साइडला हलकासा कट झालाय. बॉल जातोय सीमा रेषेचा वेध घेताना तिथे फिल्डर आहे बंटी सुतार अतिशय वेगाने धावलाय आणि नंतर बॉल अडवलाय. 2 धावा मात्र काय रोखू शकत नाहीये. या 2 धावाने संघाचं खातं ओपन केलंय ते म्हणजे संदेश यांनी. संदेशांनी आपल्या या 2 धावाने आपला आणि संघाचा श्रीगणेश केलाय. स्क्रीनवर बघा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती. मदन तयार. मदनला हे षटक चांगल्या पद्धतीने टाकणं महत्वाचं आहे कारण का ही एक महत्वाची षटक, महत्वाची ओव्हर गणली जाणार आहे. मदन यांच्याकडे एक मोठा टेनिस क्रिकेटचा अनुभव देखील आहे. पुन्हा एकदा मदन स्ट्राईक रोटेट करतात. राईट राऊंड विकेट मारा. पाहिलं तर बघा आपटून टाकलेला चेंडू अतिशय वेगाने सरकला तो म्हणजे विकेट किपर रुपेश चांदे यांच्या हातामध्ये. रिव्ह्यू नाही आहे. रेंजचा इश्यू आहे त्यामुळे रिव्ह्यू मागासपासून आपण नाही देत आहे. तर जो पंचांचा निर्णय आहे तो फायनल डिसिजन आपण मागासपासून देतोय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू मदन टू संदेश. बॅटची कडा लागले, चांगला बॉल आहे, बघायचंय तिथे चुका केल्या जात आहेत आणि नंतर बघा अतिशय वेगाने कव्हर अप, परंतु शेवटच्या क्षणाला बंटी सुतार आपण कृपया चुका केल्या. संकेत यांच्या हातातून बॉल मिसफिल्ड झालाय, त्यानंतर कव्हर अप केलं, ट्राय केला बॉल अडवण्यासाठी आणि नंतर बंटी सुतारला देखील हार मानावी लागली. बॉल सीमारेखा पार, 4 धावा चौकारसाठी. 4 धावा जोडल्यानंतर धावसंख्या आली पुढे 6 वरती. 6 रन ऑन बोर्ड. टीम धामदनगुड्याचा आड. काय मॅच आहे आणि काय क्रिकेट खेळले जात आहे, याला म्हणतात चित्त थरारक असा सामना. पुन्हा एकदा मदन तयार. बघा आता पुन्हा एकदा काय काळ हवेत आहे, चेंडू खाली, नितीन मोरे झेल ड्रॉप झालाय, चेंडू फेकी होणार. तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत, परंतु चांगला अटेम्प्ट केलाय. नक्कीच नितीन यांचं कौतुक केलं जात आहे. आमचे सहकारी देखील आहेत आणि फेडरेशनचे देखील एक मोठे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जरी आज त्यांचा थोडासा फिटनेस कमी असेल, परंतु आपल्या संघासाठी काही ना काही एक चांगला प्रयत्न करण्याचा या ठिकाणी चित्र दिसतंय. पुन्हा एकदा मदन तयार. आपटून टाकलाय चेंडू, ऑन साइडला पुल केलाय, पायचंय, चेंडू जाईल का, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. चला बॉल आउट साठी यायचंय टीम जय गणेश आणि वावे चिंचाटवाडी. त्याचे जे जे प्लेयर आहेत मी सांगतो की तुमचा 1 कीपर आणि 3 बॉलर, 1 कीपर आणि 3 बॉलर. तर चिंचाटवाडी जय गणेश पोसरे यांनी आपले तयार ठेवायचे, ते नेमून ठेवा तुम्ही इथे. चला आता मला वाटतं अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मॅच कडे मदन. बॅकफुटला गेले, ऑफ साइडला कट करायचा होता, परंतु निर्धाव चेंडू. षटक संपतंय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती बिनबाद 12. साहिल आपण इकडे यायचं, साहिल सुतार इकडे यायचं लगेच. हरिअप. तर नक्कीच रोहित आपण या सामन्याकडे येऊच, पण दरम्यान बॉल आउटची तयारी झालेली आहे. जय गणेश पोसरे आणि वावे चिंचाटवाडी 3-3 बॉलर आणि 1-1 विकेट कीपर, टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. लाईनअप असा असेल, सगळ्यांनी ऐकायचं आहे. लाईनअप असा असेल, जय गणेश पोसरे संघाचा बॉलर आहे तो पहिला बॉल टाकेल, वावे चिंचाटवाडीचा बॉलर आहे तो दुसरा बॉल टाकेल. आजच्या सामन्यातील, आता चालू सामन्यातील विजेता जो टॉप 3 मध्ये जाईल संघ, त्याचा जो बॉलर असेल तो तिसरा बॉल टाकेल. अशा प्रकारे लाईनअप असेल. तिथे फक्त पदाधिकारी 2 असतील हजर 30 इयर सर्कलच्या आतमध्ये, आणि हे 3 आणि 3 6 आणि 2 8 एवढेच खेळाडू मैदानामध्ये राहतील. बाकी सगळ्यांनी आपण लांबून मजा घ्यायची आहे. रोहित. नक्कीच सर, पाहिलं तर आता गरज आहे 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती, अक्षय चांदे यांना पाहतोय. पहिला चेंडू बघा ऑन साइडला तटवला, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, आणि या ठिकाणी दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये ओ हो पंचांकडे लक्ष. थोडस बांधाला लागून बॉल इकडे येतोय, शफल होतोय, आणि सर बघा 1 आणि 1 क्षण थोडस जरी लेट होतंय ना, लगेच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. याला म्हणतात चपळाई. यस, टॉप 3 मध्ये जायचं आहे प्रत्येकाला, टॉप 3 मध्ये जायचं आहे. 2 डोळे, पूर्ण शरीर, या सगळ्यांची चपळता मैदानात दाखवणे गरजेचं आहे. 15 गाव बघतोय. नक्कीच सर, या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय अक्षय चांदे. आपण हरतो म्हणजे पराभव होतो असं नाहीये, आपण माघार घेतो ना तेव्हाच आपण पराभूत होतो. कधी माघार भावना घ्यायची नाही. जोपर्यंत माघार नाही घ्या तोपर्यंत आपण जिंकत नाही. जिंकलो तरच माघार, नाहीतर मग फक्त संघर्ष आणि मेहनत. बघा सामन्याकडे आपण गेलो तर दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी मात्र संघर्ष करतायत, मेहनत करतायत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. पुन्हा एकदा अक्षय तयार होतोय. चांगला चेंडू आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, हवेत आहे चेंडू, बघायचंय काय होतंय. ओ हो, झेल ड्रॉप, आणि या ठिकाणी चेंडू फेकी होणार तोपर्यंत 2 धावा देखील अंकित केल्या आहेत. काय होतंय, सारखा बॉल नितीन मोरे यांच्याकडेच येतोय. नक्कीच नक्कीच
नितीन मोरे जबरदस्त, जरी शरीर भारी असलं तरी दोन्ही वेळेला एक खूप जबरदस्त, ज्याला म्हणतात ना 200% नक्कीच्या प्रयत्नासाठी नितीन मोरे या प्रयत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मात्र जबरदस्त असा प्रयत्न दोन्ही वेळी. सर त्याचं कारण मी सांगू शकतो, कारण का झेल उडाला होता पण तिथे तो बांध आहे, तो बांध ऍटलीस्ट तीन फूटचा बांध चढून आपल्याला वर जाऊन तो कॅच जज करून कम्प्लीट करायचा आहे. आणि कुठेतरी आपला प्रयत्न, मी तर म्हणेन पूर्ण प्रयत्न देत आहेत ते, पण असफल ठरत आहेत. नक्की यश येईल त्यांना, अजून प्रयत्न करत राहा. पुन्हा एकदा मॅच कडे गेलो तर धावसंख्या आली फलकावर 16, जिंकण्यासाठी गरज असेल 4 बॉल 11. पुढचा चेंडू, आता पुन्हा मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू खाली मदन आहे. ओ माय गॉड, हो 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 हो, काय होतंय या मॅच मध्ये. नैसर्गिक अडथळा, झेल निसटला जातोय. मदन जवळ वाटला होता कुठेतरी कॅच होईल कंप्लीट, तिथे मातीमध्ये पाय घसरला आणि नंतर कॅच देखील घसरली. आणि दरम्यान पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या आहेत. एक उत्कंठाशी गेला वाढणारी मॅच. 3 चेंडू आणि रिक्वायरमेंट असेल 9 चेंडू 9 धावा. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा पुन्हा टाळ्या उद्या. टीम धामणन गुड्याचा आड आणि टीम मुसाड चांदेवाडी 15 गाव चषक 2026 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप सर, नक्कीच ह्याला थरारच असं नाही. गेले जवळजवळ आजच्या दिवसातले 5 ते 6 सामने थरारक झालेले आहेत आणि अजूनही 2 जे सामने होतील ते सुद्धा आणखी थरारक होतील निश्चितच. पुढचा चेंडू अक्षय यांचा, राईट आर्म राऊंड विकेट, आपटून टाकले चेंडूला, भिरकावून दिले डिपांडलेच्या डोक्याच्या वरून, चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर, चेंडू देऊन जातोय षटकार. काय फटका आहे डीजे. काही सामने जे चालले ते रिपीट होत आहे या सामन्यामध्ये. रोहित, नक्कीच सर, बघा इथे निखिल उतेकर, सागर उतेकर यांच्याकडून जर धामणन संघ जिंकला ना तर 1001 रुपये प्राइज आहे. आणि बघा या ठिकाणी अजूनही संघर्ष संपला नाही. जर मुसाड संघ जिंकला ना तर रोहित उतेकर यांच्याकडून देखील 1001 रुपये प्राइज असेल. नक्कीच पाठीराख्यांनी पाठीराख अगदी आपल्या संघाला सपोर्ट करावा. जो आपल्याला, आपले संघ आहे सगळेच आहेत, परंतु जेव्हा चुरस असते तेव्हा मात्र आपल्याला मानसिक चुरस सुद्धा बघायला मिळते. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये षटकार आला तरी विजय उतेकरांकडून देखील प्राइज आहे. पुढचा चेंडू अक्षयचा, याला मात्र पाहिलं तर पुन्हा बघायचंय काय होतंय. सुरेख फटका येतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावा, षटकार. विजयी संघ ठरतोय धामणन गुड्याचा आड संघ. कृपया डीजे 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 थांबा. मैदानाच्या मित्रांनो, आनंद हा माहित आहे मला, पण जरा टीम धामणन जरा मैदानाच्या बाहेर जात सर्वांनी लवकर. आणि या ठिकाणी मी पुढची अनाउन्समेंट करतो. श्री रवींद्रजी पालांडे साहेब यांच्याकडून वगळाचा माल या संघाला 500 रुपयाचं, सॉरी गुगड्याचा या संघाला 500 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. मी आता या ठिकाणी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय त्या जरा प्रॉपरली फॉलो करा. सर्वप्रथम